MH52 न्यूज आवाज जनतेचा। चाळीसगावात न्यायालय परिसरात वकिलावर जीवघेणा हल्ला, कायद्याच्या मंदिरात रक्तरंजित प्रयत्न, जखमी वकील बापजी हॉस्पिटलमध्ये उपचाराधीन। चाळीसगाव प्रतिनिधी। चाळीसगाव शहरातील न्यायालय परिसरात आज शुक्रवारी दुपारी सुमारे 2:45 वाजेच्या सुमारास घडलेल्या जीवघेण्या हल्ल्याने संपूर्ण शहर हादरून गेले आहे। न्यायासाठी लढणाऱ्या एका वकिलावरच न्यायालयाच्या आवारात प्राणघातक हल्ला झाल्याने कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार ॲडव्होकेट समीर शेख हे दुपारच्या सुमारास न्यायालयीन कामकाजासाठी परिसरात उपस्थित होते। त्याचवेळी 7 ते 8 जणांचा एक गट त्यांच्या जवळ आला। काही क्षणांतच त्या गटातील तिघांनी धारदार हत्याराने त्यांच्यावर वार करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे न्यायालय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच इतर वकील बांधव तत्काळ धावून आले। त्यांनी प्रसंगावधान राखत हल्लेखोरांच्या तावडीतून ॲडव्होकेट शेख यांची सुटका केली। या झटापटीत त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने शहरातील बापजी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। न्यायालय परिसरातच अशा प्रकारचा हल्ला झाल्याने वकिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। चाळीसगाव न्यायालय परिसरात वकिलांनी एकत्र येत या घटनेचा निषेध केला असून वकिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे। कायद्याच्या रक्षणासाठी उभ्या असलेल्या वकिलालाच जीव मुठीत घेऊन काम करावे लागणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे। पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे। हल्लेखोरांचा हेतू काय होता याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही। भर दिवसा न्यायालयाच्या परिसरात झालेल्या या हल्ल्यामुळे चाळीसगाव शहरात असुरक्षिततेची भावना अधिक तीव्र झाली आहे। चाळीसगावात नेमकं चाललंय काय, असा गंभीर प्रश्न या निमित्ताने निर्माण होत आहे। नागरिकांकडून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे।